आज मी स्टेटेटवरती काहीही बोलते ना, ते मुलींबद्दल बोलते, मुलींवरती जे अत्याचार होतात त्यांच्याबद्दल बोलते. आणि माझ्या बहिण्या मला काय म्हणतात, तुझ्या डोक्यामध्ये कचरा भरला आहे. यांच्या नवऱ्याने यांच्या हातात झाडू दिले, झाडू मार, कचरा साफ कर, भांडी घास. मग ती बोलणार का? हेच बोलणार. आज मी दिव्यांचं काम करते, मला हजारो लोक ओळखतात. मी बिझनेस वुमन म्हणून प्रसिद्ध आहे जगा मुंबईमध्ये. ह्या काय आहेत, या भांडी घासतात घरात बसून. यांच्या नवऱ्याने यांना बनवले बिझनेस वुमन म्हणून? काहीच नाही बनवले यांच्या नवऱ्याने. फक्त यांना भांडी घासायला घर कामाला ठेवली आहे बाई म्हणून. आणि हातात झाडू दिले, तुझ्या बहिणीच्या डोक्यात कचरा भरला आहे, कचरा साफ कर म्हणून. आणि काय बोलायला गेलं ना तर ही काय म्हणतात, तुझी बहीण पागल आहे, अक्कल नाही ना. प्रश्नांचे उत्तर जेव्हा त्यांच्याकडे नसतात ना द्यायला, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नसतात, तर ते असे बोलतात की पटरी सोडून यांची गाडी पळते. आणि अशा गाडीला ना अडवायचं नाही, कुठे तर जाऊन मर म्हणायचा ॲक्सिडेंट होऊन. पटरी सोडून पळणाऱ्या गाडीला ना पकडायचं नाही, कुठं तर